Please mention your roll numbers in the chat box. Hello, am I audible? Yes, sir. रोल नंबर लिहा की तिकडे चॅट बॉक्स मध्ये बघा आहे ना. 4 मिनिटं गेले तिकडे. प्रत्येक वेळेस सांगायला कसं लागतं बघा आहे. कसं सुधारणार आपण आहे. कुठली डिव्हिजन आहे? डिव्हिजन जी. Please mention your roll numbers in the chat box. Let us start. Yes, sir. Sir, in the last session, and yesterday, I think we have seen justice. आणि हे महत्वाचं होतं. Yes? Hello. एखादी व्यक्ती जर न्याय करत असेल आहे तर ती न्याय कशामुळे करते आणि एखादी व्यक्ती जर अन्याय करत असेल तर ती अन्याय कशामुळे करते. कळलं का? हॅलो हॅलो why there is injustice? Because someone is not able to develop competency. क्षमता जी काही आहे ना सेल्फच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्या सेल्फच्या आतमध्ये एखाद्याला स्वतःची क्षमता डेव्हलप करण्याची ॲबिलिटी, क्षमता नसते. त्याच्यामुळे काय होतं, एंड्स अप डुईंग इनजस्टिस. त्याच्यामुळे अशा व्यक्ती काय करतात आहेत, अन्याय करतात आहेत म्हणूया आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले आहेत. स्टॉप, थांबवलं पाहिजे हिम ऑर हर, त्याला किंवा तिला आहे ना, फ्रॉम डुईंग फर्दर इनजस्टिस. फर्दर इनजस्टिस म्हणजे पुढे जो काही अन्याय होणार आहे त्या अन्यायापासून त्याला किंवा तिला आपण थांबवलं पाहिजे. बरोबर का? हॅलो हॅलो यस, येते का लक्षात? काय आवाज येते का? यस नो काहीतरी रिस्पॉन्स द्या. हॅलो. आणि दुसरा बी पॉइंट काय आहे, हेल्प, मदत करा आहे ना, हिम ऑर हर टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स फॉर एन्शुरिंग इनजस्टिस. त्याचा किंवा तिचा आहे ना कॉम्पिटन्स लेवल हा विकसित होण्यासाठी न्यायाची खात्री करत आपण मदत केली पाहिजे. दिस इज द पॉइंट बी. एन प्रेझेंट सिस्टम, सध्याची जर व्यवस्था आपण पाहिली तर ती कशी आहे, वी सीम टू रिस्ट्रिक्ट आवर सेल्फ ऍट पॉइंट ए. ए पॉइंटचाच विचार करतोय आपण, फक्त अन्याय होत असताना थांबवण्याचं काम करतोय. एवढंच काम केलं जात आहे. नॉट डुईंग बी. एन बी जो पार्ट आहे तो केला जात नाहीये, तो बी पार्ट हा केला गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक एक्झाम्पल पण पाहिलं आपण. काही इन्स्पेक्टर्स असतात जेलमध्ये, कैद्यांना आणल्यानंतर त्यांचं बिहेवियर पाहतात. त्यांच्या बिहेवियर मध्ये जर चेंजेस झाले असतील तर त्यांना सोडलं जातं, त्यांची शिक्षा कमी केली जाते. बरोबर का? हॅलो. येस सर. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ वरती काम केलं जातं आणि त्यांचा सेल्फ जो काही आहे, ऍक्च्युली गुन्हा कशामुळे होतोय, एखादा व्यक्ती हा गुन्हेगार का होतो तर त्याचं शरीर गुन्हेगारी नसतं. लक्षात घ्या, त्या शरीराच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो. त्याला सेल्फला कळलेलं नसतं, त्याच्यामुळे तो त्या मार्गाने वळलेला असतो. यस. हॅलो हॅलो, येतं का लक्षात? बरोबर. येस सर. हा,
व्यक्ती वाईट नसते, लक्षात घ्या ना. त्याच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याचे विचार वाईट असू शकतात, का तर त्याला योग्य गोष्टी कळलेल्या नसतात. व्हॉट इज रिअली व्हॅल्युएबल फॉर मी, व्हॉट इज रिअली राईट फॉर मी हे आयुष्यात कळलेलं नसतं. राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स आर मिसिंग आहे, जे सेल्फ एक्सप्लोरेशन येतं आहे ना. आत्मशोधामुळे, स्वतःच्या आत्मशोधामुळे त्या गोष्टी येतात. युनिट नंबर 2 चॅप्टर नंबर 2 चा अभ्यास आपण केला पाहिजे. जाऊया पुढे प्रिझर्वेशन कडे. हॅलो, जस्टिस कळलं का ह्यातलं? आपण हे फोर्थ आहे मला वाटतं हा. दिस इज द फोर्थ डायमेन्शन, जस्टिस अँड प्रिझर्वेशन, आउट ऑफ विच जस्टिस पार्ट जस्ट वी हॅव सीन. अँड जस्टिस हे ऑलरेडी डिटेल मध्ये शिकलेलंच आहे आपण, ठीक आहे. फक्त ते ह्युमन रिलेशनशिप न कळल्यामुळे एखादा व्यक्ती जर इनजस्टिस करत असेल तर त्या संदर्भात आपण काय केलं गेलं पाहिजे, तर हे ए आणि बी पॉइंट आहेत. प्रेझेंट सिस्टम मध्ये पॉइंट ए ला जास्त फोकस केलेला आहे. स्टॉप हिम ऑर हर टू डुईंग फर्दर इनजस्टिस. त्या तशा व्यक्तींपासून भविष्यामध्ये अन्याय होणार नाही ह्याच्यासाठी थांबवण्याची प्रोव्हिजन आहे. पण त्या व्यक्तींचा सेल्फ डेव्हलपमेंट करून कॉम्पिटन्स लेवल वाढवण्यासाठी न्यायाची खात्री त्यांच्यामध्ये आणत त्यांना मदत केली जात नाही. हा पॉइंट बी आहे. हा पॉइंट बी पण आपण समजून घ्यायचा आहे तेवढ्याच ताकदीने. हॅलो, येस येस सर. जाऊया का पुढे? प्रिझर्वेशन म्हणजे काय समजून घेऊया. संवर्धन करणं, जतन करणं, जपवणूक करणं म्हणजे काय आहे? प्रिझर्वेशन हॅज टू डू विथ रिलेशनशिप. जतन कशाचं करायचंय? रिलेशनशिपचं जतन करायचंय. ऑफ ह्युमन बिईंग, रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग, मानवी नातेसंबंधांचं जपवणूक करायचंय. त्याच्या संदर्भातच ते प्रिझर्वेशन शब्द आहे ना. विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे मानवी नातेसंबंधांसोबत पण, आणि प्लस विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे पृथ्वीवरचे मानव सोडल्यानंतर जे काही गोष्टी या पृथ्वीवरती आहेत त्या सर्वांसोबतच जतन करणं, संवर्धन करणं. म्हणजे थोडक्यात अख्ख्या पृथ्वीला जपणं. समजतंय का शॉर्ट मध्ये? हॅलो, येस सर. प्रिझर्वेशन हे फक्त झाडांचं नाही करायचं आहे. आपण फक्त प्रिझर्वेशन म्हणल्यानंतर झाडांना जपलं पाहिजे. मग काही जण फक्त झाडच जपण्याच्या मागे लागतात. इकडे माणसं मेली तरी चालतील. हे चुकीचं का बरोबर? मग हॅलो हॅलो, समजतंय का? बघा, म्हणजे तुम्ही काय करताय, झाड जपण्यासाठी माणसं मारताय आणि उलट माणसं मरू नये म्हणून झाड तोडताय. मग जेवढी झाडं तुटत असतील असा काहीतरी सर्वे पाहिजे, असा काहीतरी अभ्यास पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे इंजिनियर्स भविष्यात आले पाहिजेत पुढे. जेवढी झाडं तुटतात आहेत तेवढीच झाडं जगामध्ये लागतात आहेत का? जर लागत नसतील तर झाडं ही तुटली नाहीत पाहिजेत, वाळलेली सुद्धा तुटली नाहीत पाहिजेत. हॅलो, समजतंय का? बघा, यस येस सर. नियम कसे असतात? वाळलेलं झाड तोडण्याचा अधिकार आहे. बघा, मग माणूस काय करतोय? मुद्दामून ती झाड वाळवतोय, का तर मला तोडायचे. आणि नुसतं स्ट्री प्लांटेशन होतं आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी. झाडं लावली जातात, खरंच ती जगवली जातात का? बरं का, ह्याचा विचार कोणच नाही करत. नुसती झाडं लावत सुटलोय आपण. त्याला जगवलं पण पाहिजे की त्या झाडाला लागलेलं थोडं बघा ना, मोठं होतो तर का होईना आपण त्याला काळजी घ्यायला पाहिजे. येस सर. का झाड लावलं म्हणजे संपला विषय आहे? आता मी झाड तोडायला रिकामा झालो असा अर्थ झाला त्याचा. बघा, मग प्रिझर्वेशन हॅज टू डू विथ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ द रेस्ट ऑफ नेचर. म्हणजे अख्ख्या पृथ्वीचं संवर्धन, जपवणूक करायचे ऍक्च्युली. हा ह्या प्रिझर्वेशन मधून अर्थ घ्यायचा आहे. वसुधैव कुटुंबकम आहे, वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. अख्खी पृथ्वी ही एक कुटुंब झालं पाहिजे. त्या दृष्टीने हा प्रिझर्वेशनचा अर्थ समजून घ्या. प्रिझर्वेशन इज द रेकग्निशन ऑफ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ द रेस्ट ऑफ नेचर.
मानवी नातेसंबंध समजून घेणं हे तर आहेच, ह्याच्या सोबत मानव सोडून जे काही आहे अख्खी रेस्ट ऑफ नेचर. रेस्ट ऑफ नेचरचा अर्थ कळलाय का आता? हॅलो 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 हॅलो, काय येस पण नाही नो पण नाही ना, काय समजून घ्यायचं बघा ना त्या फॅकल्टीनी. रेस्ट ऑफ नेचरचा अर्थ कळलाय का हो? येस सर. मग येस सर, येस येस सर म्हणायचं आहे का नाही हे पण नाही माहित मला. ठीक आहे, येस म्हणायला इतका उशीर कशाला लागते बघा. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे पृथ्वीवरचे मानव सोडून राहिलेली अख्खी सगळी पृथ्वी. त्याच्यामध्ये मग जमीन पण आली, पाणी पण आलं, जंगल पण आली, झाड पण आलं, पशु पण आले, पक्षी पण आले, सगळे आले आहेत. समजतं का बा? मग प्रिझर्वेशन जर असेल तर ते हॅज टू डू विथ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग. मानवी नातेसंबंधांसोबत पण काम करणं गरजेचं आहे. अँड नाहीये तिकडे, मीच वाचतोय. ठीक आहे, अँड विथ रेस्ट ऑफ नेचर. विथ म्हणजे अँडच्या ऐवजी विथ आलं तिकडे. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे मानव सोडून राहिलेलं जे काही निसर्ग आहे ह्या सर्वांसोबत सगळ्यांचं नातेसंबंधांचं पण जपणूक करणं आहे. आणि रेस्ट ऑफ नेचर म्हणजे ह्या निसर्गाचं पण जतन करणं आहे. त्याला म्हणायचं प्रिझर्वेशन. आणि मग ते ओळख नाही आहे ना, प्रिझर्वेशन इज रेकग्निशन ऑफ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ रेस्ट ऑफ नेचर. नुसते नातेसंबंधच करत बसून उपयोग नाही. नातेसंबंध करत करत पुढच्या लेवलला जायचंय विथ रेस्ट ऑफ नेचर. निसर्गाचा पण अभ्यास करायचा आहे, निसर्गाला पण घेऊन जायचंय पुढे. निसर्गासोबत सुद्धा आपलं नातं काहीतरी आहे हे समजून घ्यायचंय. आणि ज्या वेळेस ही नात्याची भावना आहे आपल्या सर्वांमध्ये येईल त्यावेळेस ऍक्च्युअल प्रिझर्वेशन होईल, त्यावेळेस जतन होईल. आज बऱ्याच भाषा पृथ्वीवरून गायब झालेल्या आहेत. झालेत का? हॅलो, येस सर. आज बऱ्याच माणसांच्या वेगवेगळ्या जाती सुद्धा नष्ट झालेल्या आहेत. जाती नष्ट झालेल्या आहेत म्हणजे ती माणसं नष्ट झालेली आहेत, लक्षात घ्या. मी लहान असताना चिमण्या दिसत होत्या आहे ना, आज चिमण्या दिसतात का बघा आहे ना, कमी प्रमाण झालेलं आहे त्यांचं आहे ना. ह्याला जबाबदार कोण आहे? विचार करा. एक वेळ अशी येईल त्या फक्त ज्या काय चिमण्या होत्या आहे ना, स्पॅरो म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, त्या फक्त पुस्तकात चित्र दाखवायला राहतील, तुमच्या मुलांना मुलींना तुमच्या दाखवायला राहतील. हे आमच्या काळात होतं, आज हे अस्तित्वात नाहीये. मग आपण काय म्हणतोय, जे अस्तित्वात आहे त्याच एक्झिस्टन्स आहे. जर उद्या चिमण्या जर नसतील तर तुम्ही जे सांगताय ते खरंच आहे का नाही, नोबडी विल ट्रस्ट ऑन यू. समजतंय का हो? हॅलो, येस सर. तुम्ही म्हणणार नुसतं ते चित्र काढलंय ना, चिमणीचं चित्र काढलंय, हा पण एक पक्षाचाच प्रकार आहे. आणि हा होता का नाही कोणालाच नाही माहित आहे. विचार करा. बऱ्याच जाती नष्ट होतात आहेत, केल्या जातात आहेत. प्राण्यांच्या असतील, वनस्पतींच्या असतील, माणसांच्या असतील, तर त्यांचं जपवणूक झाली पाहिजे. आज काही आदिवासी भाग आहे, त्या आदिवासी भागामध्ये एज्युकेशन नसल्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने जगतात आहेत, राहतात आहेत. त्यांना माहित नाहीये, राईट अंडरस्टँडिंग नाहीये, राईट फिलिंग्स पण नाहीयेत म्हणूया आपण. म्हणून त्यांना त्या जाती संपवणं आणि ते जे काही क्षेत्र असेल, त्यांचं जमीन असेल काही, त्याची मालकी आपण स्वतः करून घेणं हे योग्य का अयोग्य हे विचार केला गेला पाहिजे. हॅलो, समजतंय का? येस. येस. Preservation is the recognition of relationship of human being with rest of nature and its fulfillment. त्याची परिपूर्तता पण झाली पाहिजे. अँड इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यांकन पण झालं पाहिजे. म्हणून ऍक्च्युली काय बघा ना, हा जो प्रिझर्वेशन जो आहे हा शब्द जस्टिस सोबत आला. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो, प्रिझर्वेशन आणि जस्टिस. जसं आपण ह्याच्या आधीचा एक डायमेन्शन पाहिला,
जिकडे प्रोडक्शन आणि वर्क शिवाय प्रोडक्शन होऊ नाही शकत. समजतं का बाहेर? काम केलं तर प्रोडक्शन होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, प्रोडक्शन नवीन नवीन निर्माण होणार आहेत. म्हणून ते दोन शब्द एकत्रित आले. हेल्थ आणि सेल्फ रेग्युलेशन हे दोन शब्द एकत्रित का आले? तर सेल्फ वर कंट्रोल असेल तर ऑटोमॅटिक हेल्थची काळजी ऑटोमॅटिक घेतं ते शरीर. शरीराची काळजी सेल्फ घेतो आहे. आजारी पण पडणार नाहीत कोण, लक्षात घ्या. एवढी ॲबिलिटी आहे त्या सेल्फच्या आतमध्ये आहे. मी हे पण सांगितलं तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं शरीर आजारी नसतं पडत, त्या शरीरात बसलेला सेल्फ आजारी पडत असतोय आणि मग शरीर आजारी पडते. बरोबर का? विचार करा. हॅलो. Yes, sir. आधी सेल्फचं डोकं दुखायला चालू होत असतंय आणि मग शरीराचं डोकं दुखतंय आणि मग गोळ्या खातोय आपण आणि मग विश्रांती घेण्याच्या मार्गावर जातोय आपण. त्याला सायकोलॉजी म्हणतात बरं का. सायकोलॉजिकल इफेक्ट येतो आहे आजारी पडणं आणि आजारी असणं, ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आजारी पडलेला हा आजारी असतोच असं नाही. बरोबर? हॅलो. येस सर. विचार Yes, कर. sir. आजारी पडलेला हा खराच आजारी असतो काय, ह्याचा पण व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन होत नाही. ऍक्च्युली ते झालं पाहिजे ना. ते झाल्यानंतर किती दुनिया सुंदर होईल आहे. आणि मग ह्या गोष्टी आहे ना, प्रिझर्वेशन आणि जस्टिस, ह्या सगळ्या गोष्टी पुढे लिडिंग टू म्युच्युअल फुलफिलमेंटला घेऊन जातात. लिडिंग टू फ्युचर म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे एकमेकांची परिपूर्तता करण्यासाठी प्रिझर्वेशन घेऊन जाणार आहे पुढे. प्रिसाइजली प्रिझर्वेशन वुड मीन एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ रेस्ट ऑफ नेचर. जे शरीराच्या संदर्भात होतं ते निसर्गाच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केलाय, त्याला जतन म्हणूया आपण. समजतं का? बघा, सेल्फच्या 3 रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या बॉडीच्या प्रती. नंबर 1, तिकडे मला वाटतं वेगळा शब्द होता आहे ना, एनरिचिंग शब्द, नर्चरिंग शब्द होता. नर्चरिंग, इकडे एनरिचिंग आहे. येस. हॅलो. हॅलो. येस सर. बॉडीचं पालन पोषण करणं, त्याच्याऐवजी इकडे निसर्गाचं एनरिचमेंट करणं आहे. निसर्गाचं एनरिचमेंट करणं म्हणजेच आपण परत एकदा पालन पोषण हा शब्द वापरूया. आपला निसर्ग म्हणजे आपलं शरीर आहे असं समजायला हरकत नाही. त्याच वेळेस हे प्रिझर्वेशनचा अर्थ आपल्याला कळेल. प्रिझर्वेशन वुड मीन एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ रेस्ट ऑफ द नेचर. प्रिझर्वेशन ह्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला खराच समजून घ्यायचा असेल तर ह्या पूर्ण पृथ्वीला शरीर समजलं पाहिजे. आपण समजतं का? पाहत आहे ना. मग त्या शरीराचं पालन पोषण करणं म्हणजेच एनरिचमेंट करणं. त्या शरीराचं जसं आपण प्रोटेक्शन करतोय त्या पद्धतीनं निसर्गाचं प्रोटेक्शन करणं. निसर्गाचा राईट युटिलायझेशन झालं पाहिजे ह्याची पण काळजी घेणं. हॅलो. हॅलो. येस. Sir. आज आता आपण पाहूया, आदिवासी भागामध्ये योग्य समज नाहीये, समजूया, आपण समजून घेऊया. ते प्राण्यांसारखं जगतात हे पण समजून घेऊया. ते झाडं तोडून त्यांच्या अन्न शिजवण्यासाठी त्या झाडांचा चुलीचा वापर करतात हे पण समजून घेऊया. का तर त्यांच्यापर्यंत आपण पोचलोय का? हॅलो. विचार करा. त्या आदिवासी भागापर्यंत आपण फॅसिलिटीज घेऊन पोचलोय का? हा विचार करा. मग ज्या वेळेस तिथपर्यंत त्या फॅसिलिटीज पोचतील, हे कधी पोचणार? ज्या वेळेस ते शिक्षण घेणार आहे. विचार करा. मग काही लोकांना जाणून बुजून त्या एज्युकेशन पासून लांब ठेवलं जाते. येतं का लक्षात? बघा, ठेवलं जातंय का ते राहतात आहेत हे पण परत प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. आपण नेमकी बाजू कोणाची घ्यायची? जर एका कोणाची जर बाजू घेतली तर आपल्याला संपवण्यात येणार आहे. यस. हॅलो. यस. विचार करा. कारण की मेजॉरिटी नेहमी जिंकत असते. हा दुनियाचा नियम आहे. मेजॉरिटी ऑलवेज विन्स. Then in that majority,
human being should be there, and those who will have right understanding and right feelings. Then only we can consider humanity wins. Hello, येतं का लक्षात? प्रिझर्वेशन कळलं का? प्रिझर्वेशन वुड मीन आहे ना एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ रेस्ट ऑफ द नेचर. म्हणजे थोडक्यात ह्या निसर्गाला शरीर समजलेलं आहे आणि ते शरीर समजून त्या निसर्गाचं एनरिचमेंट झालं पाहिजे, पालन पोषण झालं पाहिजे, शरीरासारखं त्या निसर्गाचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, संरक्षण केलं गेलं पाहिजे, राईट युटिलायझेशन झालं पाहिजे निसर्गाचं. आणि हे राईट युटिलायझेशन होत असताना जेवढ्या पद्धतीनं युटिलायझेशन होते तेवढ्याच पद्धतीनं त्याचं एनरिचमेंट झाली पाहिजे. हॅलो, समजतंय का? आपण जेवढं शरीराचं पालन पोषण करतोय तेवढं शरीराचं युटिलायझेशन करतो का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे स्वतःला. युटिलायझेशनच बॉडीचं करत नाही, नुसतंच पालन पोषण चाललंय. येतं का लक्षात? म्हणजे जेवढं पालन पोषण म्हणजे थोडक्यात काय, जेवढं खातोय तेवढं काम करतोय का आपण, आहे साधा आणि सरळ आणि एका भाषेत एका वाक्यात, जेवढं खातोय आहे ना तेवढं काम करतोय का? आपल्याला फक्त भूकच आहे, आपण फक्त खातच बसलोय ना, करत काहीच नाहीये. हे थोडस कुठेतरी बदललं गेलं पाहिजे. येस सर. जेवढं खातोय तेवढं काम करायला पाहिजे, लक्षात घ्या. जगामध्ये काही लोक आहेत जे कमी खाता आहे ना, नुसतं काम करतात आहेत, त्याच्यामुळे आज ही पृथ्वी अजून जिवंत आहे, लक्षात घ्या. त्यांनी पण तसाच विचार जर करायला चालू केला तर 101% आहे. आज हे नुसतं तिसरं महायुद्ध आहे, ह्याच्या थ्रूच जर वेगवेगळी देश एकत्र आली आणि सगळ्या पृथ्वीचा नाश करायला आली तर 100% तो होऊन जाईल. हॅलो, समजताय का हो? येस सर. आज ऍक्च्युली अशी एक काहीतरी बॉडी पाहिजे, देश नाही म्हणत आहे मी, समजून घ्या. अशी एखादी बॉडी पाहिजे, देश नाही पाहिजे म्हणतोय मी, अशी एखादी बॉडी पाहिजे, जर दोन देश भांडत असतील तर त्या दोन्ही देशांना शांत बसा म्हणणारी बॉडी पाहिजे. हॅलो, समजतंय का? देश नाही पाहिजे म्हणतोय मी. त्या बॉडीनी दोन्ही देशांना शांत करणं आहे, आणि जर दोन्ही देश शांत बसत नसतील तर मग दोघांना तिकडे काहीतरी करू नये. त्या व्यक्ती कोण आहेत त्या तेवढ्या उचलून असं टेक्नॉलॉजी येईल का बघाय ना, समजतं का? पहा, जे वाईट वृत्तीची लोक आहेत ना तेवढी उचलून आहे, त्यांना योग्य समज वेगळ्या पद्धतीनं देऊन ते शांत युद्ध करणं, अशी काहीतरी टेक्नॉलॉजी पुढच्या लेवलला यायला पाहिजे. यस, हॅलो, येस सर. नाहीतर आज जे इनोसंट व्यक्ती आहेत त्या देशामधल्या मरताना दिसतात आहेत आपल्याला, दोन्ही देशामध्ये मरतात आहेत, बरोबर का? इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता सर. हा, कुठला? हॅलो, हा, कुठला? की तिसऱ्या महायुद्धात कोणती शस्त्र वापरली जातील म्हणून. मग त्या इंटरव्ह्यूने आन्सर असं दिलं की तिसऱ्याचं तर माहित नाही, पण चौथं महायुद्ध झालं तर ते दगड आणि लाकूड यांनीच खेळावे लागेल. हा, बघा कोण बोललं मला कळलं नाही बरं का. प्राजक्ता माळी? येस सर. हा, बघा विचार करा ना. पहिली गोष्ट, तिसरं महायुद्ध खेळायचंच कशाला? ठीक आहे. हॅलो, विचार करा. पृथ्वीवरून युद्धच जर बंद झालं आहे आणि ते बंद होण्यासाठी प्रयत्न का नाहीत केले जात? आज ज्या काही बॉडीज आहेत, काही देश एकत्र येतात, मीटिंग घेतात आणि हा देश थोडासा निगेटिव्ह वागतोय आणि त्याला कंट्रोल करायला जातात. मग त्या देशाला काय आहे ना, काय आहे? युनो ऑर्गनायझेशन. युएनओ माहिती नाही बरं का मला जास्त. तेच आहे.
UNO युनो युनेस्को. येस सर. हा युनेस्को युनो काय बघा आहे ना, काय एक्झॅक्ट माहित नाही मला. जर ती नाही ते ऑर्गन युनोची संघटना आहे, ते जागतिक पातळीवर काम करते शांततेसाठी. हा मग जागतिक पातळीवरती जर शांततेसाठी काम करत असेल तर मग आता कुठे गेले ती युनो आहे ना? आज ते युद्ध व्हायला नाही पाहिजे, येते का लक्षात? हॅलो. तर त्या न्यूजला दाखवत. हा मग कसं आहे, त्या युनो मधल्या काही मेंबर्सना पैसे देऊन गप केलेलं असतं, लक्षात येते का? मनी इज एव्हरीथिंग. हॅलो. सर Yes, युनेस्को sir. आहे. युनेस्को. हा युनेस्को. युनेस्को. येस सर. हा युनो काय आहे मग? युनो नाहीये काय? युनेस्को आहे का युनो आहे बघा. ठीक आहे, काहीतरी एखादी संघटना आहे, काहीतरी लोक आहेत, मेंबर्स आहेत बरं का, ते करतात काय आहे मग आहे. आणि ह्याला विचारण्याचा अधिकार कोणाला कोणाला आहे का बघा आहे ना? तो असेल तर ते ऍक्च्युअली तिथपर्यंत आपण पोहोचून सांगू शकू की हे जे युद्ध चालू आहे हे ताबडतोब थांबवा आहे. आणि त्यांचं ऐकणारी पाहिजे की मग मग नाही तर मग काय बघा, मग त्या ऑर्गनायझेशनचा, त्या संस्थेचा उपयोगच जर होत नसेल तर तिकडे हजारो करोड रुपये वाया कशाला घालवायचे? हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. जर त्या युनोचं युनेस्कोचं जर कोण ऐकतच नसेल आहे, ऍक्च्युली सगळ्या देशांनी ते ऐकलं पाहिजे, बरोबर का? हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. जर ऐकतच नसतील तर मग त्या युनोचा युनेस्कोचा आहे ना उपयोग काय आहे मग तिकडे? त्यातली लोक जर तेवढी स्ट्रॉंग नसतील. कसं आहे बघा ना, इथिक्स जे आहे ना, इथिक्स मी परत एकदा सांगतोय ना, इथिक्स इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल दॅन मनी. बट अनफॉर्च्युनेटली विदाउट राईट अंडरस्टँडिंग, विदाउट राईट फिलिंग्स, आपण फक्त मनीच्या मागे गेल्यामुळे किंवा फिजिकल फॅसिलिटीजच्या मागे गेल्यामुळे आणि त्याच्यामध्ये अडकून बसल्यामुळे त्या व्हॅल्यूजना कमी केलेलं आहे आपण. पूर्वी पैसा नव्हता आहे, ते आपण पुढच्या आता स्टोरेज एक्सचेंज मध्ये येईल. जाऊया आपण पुढे. ठीक आहे, जाऊया पुढे. कळलं का? प्रिझर्वेशन म्हणजे थोडक्यात हा निसर्ग म्हणजे शरीर आहे असं समजायचंय. मग शरीराच्या सेल्फला ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या ती नाही, पालन पोषण करणं, नर्चरिंग आहे ना, नर्चरिंग दी बॉडी, प्रोटेक्टिंग आवर बॉडी, संरक्षण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आज एखाद्या देश जर एखाद्या देशावर जर आक्रमण करत असेल तर दुसऱ्या देशाने खपवून पण नाही घ्यायला पाहिजे. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. त्या देशाचा जीव वाचला पाहिजे. मग त्याच्यासाठी तो देश हत्यार उचलतो. मग आहे शस्त्र आणि शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. ज्याला शास्त्र कळलं तो शस्त्र कधीच उचलत नाही. हॅलो हॅलो. Yes, sir. ज्याला शास्त्र कळलेलं नाहीये ते शस्त्र उचलतात आणि भांडणं करत बसतात. समजून घ्या हे शास्त्र शस्त्र काय बघा. समजलं का? येस, जाऊया पुढे. येस सर. थोडक्यात नेचर जे आहे ना, रेस्ट ऑफ नेचर जे काही आहे त्याला शरीर समजायचं आहे. जशा शरीराच्या आपल्या 3 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत सेल्फच्या प्रती, त्याच पद्धतीने निसर्गाच्या प्रती सुद्धा शरीर समजून आपण त्याचं प्रिझर्वेशन करायचं आहे. कळलं का अर्थ प्रिझर्वेशन ऑफ नेचर आहे काय? यस. प्रिझर्वेशन एन्श्युअर्स, संवर्धन जतन खात्री करते कशाची? प्रॉस्परिटी इन ह्युमन बिईंग. मानवामध्ये समृद्धी आणण्याचं जर काम कोण करणार असेल तर प्रिझर्वेशन मुळे होणार आहे ते. आज ज्या ज्या देशांनी युद्ध केलेलं आहे त्या देशांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, ते देश भिकारी झालेले आहेत. चायना सारखेच काही देश आहेत जे स्वतःच्या पायावरती परत उभा राहून आज इंडियाच्या पुढे गेलेले आहेत ते. हॅलो. Yes, sir. आपलं क्षेत्रफळ आणि जपानचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर मला कधी कधी बरं का असं वाईट वाटतं किंवा लाज पण वाटते. वाईट वाटायला पाहिजे का लाज वाटायला पाहिजे? मग एवढे समृद्ध देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते होऊ शकतात, आपलं पण व्हायला काय हरकत नाही आहे. आणि सगळेच देश
समृद्ध होण्यासाठी हरकत नाहीये, लक्षात घ्या. फक्त काय आहे, अडचण काय आहे की राईट अंडरस्टँडिंग नाहीये, त्याच्यामुळे युद्ध होतात आहेत. येस, म्हणजे Yes, sir. प्रिझर्वेशन काय आहे, एन्शुअर्स खात्री करते दोन गोष्टींना. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रॉस्परिटी इन ह्युमन बिईंग. मानवांमध्ये जर समृद्धी आणायची असेल तर प्रिझर्वेशन गरजेचं आहे. आणि दुसरं काय आहे, तेच आहे परत. प्रिझर्वेशनचा अर्थ सांगितलाय. एनरिचमेंट म्हणजे पालन पोषण म्हणूया आपण, नर्चरिंग म्हणूया आपण, नर्चरिंग ऑफ द रेस्ट ऑफ द नेचर, प्रोटेक्शन ऑफ द रेस्ट ऑफ द नेचर, राईट युटिलायझेशन ऑफ द रेस्ट ऑफ द नेचर, त्यालाच प्रिझर्वेशन. आणि हे खात्री करण्यासारख्या ह्या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणून शेवटचं वाक्य वाचतोय मी. जस्टिस एन्शुअर्स फिअरलेसनेस, म्हणजेच ट्रस्ट इन दी सोसायटी, आणि प्रिझर्वेशन एन्शुअर्स दी म्युच्युअल फुलफिलमेंट विथ रेस्ट ऑफ द नेचर. आपल्या क्लासमध्ये पार्टिसिपंट्स 50 आहेत. भीती वाटते का हो कोणाला? कशाची पण भीती असू शकते बरं का. काही जणांना रक्त पाहिल्यानंतर भीती वाटते, काही जणांना जास्त उंचीवरून खाली पाहिल्यानंतर भीती वाटते, काही जणांना विचित्र गोष्टी डोळ्यासमोर आल्यानंतर भीती वाटते. भीती वाटण्याचे बरेच टाइप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या आहे ना, फिअर. काही जणांना जास्त रक्त पाहिल्यानंतर भीती वाटते, त्याला बघा आहे ना, शब्द पण आहेत वेगवेगळे, इंग्लिश मधनं आता मला आठवणार नाहीत. फोबिया, हा फोबिया म्हणतात त्याला, करेक्ट. फोबिया आहे ना, वेगवेगळ्या गोष्टींचा फोबिया आहे. जास्त उंचावरून खाली बघितल्यानंतर भीती वाटते, दॅट इज दी फोबिया आहे ना. सायकोलॉजिकली येते, लक्षात घ्या. आपण त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो बाय काय बघा ना, इन्क्रीजिंग आवर कॉम्पिटन्स लेवल. क्षमता जर वाढवली आपण तर आपण त्या सगळ्या भीतींवरती मात करू शकतो. फक्त एक मॅथमॅटिकली एक्सप्रेशन लक्षात ठेवा, फिअर जी काही आहे ना, फिअर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ट्रस्ट. हॅलो, समजतंय का? म्हणजे काय हो? हॅलो, सांगा. विश्वास वाढला की भीती कमी होते. करेक्ट, विश्वास वाढला की भीती कमी होते. जेवढी जास्त भीती तेवढा अविश्वास आहे आपल्यामध्ये, समजून घ्यायचं आहे. हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा, ताकद देईल हमेशा आहे. फिअर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ट्रस्ट किंवा ट्रस्ट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फिअर. दोन्ही पद्धतीने लिहू शकतो मॅथमॅटिकली. आता हे आहे का नाही माहित नाही, बट दिस इज द प्रपोजल आहे. विच युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज इज गिव्हिंग टू ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांना या UHV मधून मिळलेलं आहे. ऍक्च्युअली ते शब्दामध्ये ते मी इकडे फॉर्म्युलामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय. ट्रस्ट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फिअर. आणि फिअरलेसनेस, भीतीमुक्त, हा शब्द जर घेतला तर तो कसा असणार? ट्रस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फिअरलेसनेस. हॅलो, समजतंय का? Yes, sir. ट्रस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फिअरलेसनेस. जेवढा जास्त विश्वास तेवढी भीतीमुक्त जास्त. आपण भीतीमुक्त आहे, हा शब्द आपण भीतीमुक्त असा वाचूया. ओके, चलो. कुठलं लक्षात राहतं, कुठलं लक्षात राहतं समजून घेण्यासाठी ते लक्षात ठेवा आणि पुढे जावा. आपल्या सेल्फ भीती कुणाला वाटते? शरीराला वाटत असते का तर शरीराच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला वाटत असते? ह्याचा विचार करा. हॅलो, कोणाला वाटते हो भीती? शरीराला वाटते का तर शरीराच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला वाटत असते? सेल्फला वाटत असते. त्या सेल्फला भीती वाटल्यामुळे आपण तिकडे कामच नाही करत आहे, त्या गोष्टीवर कामच नाही करत आहे. मग आजपासून म्हणा किंवा आधीपासून जरी कोणाला भीती वाटत नसेल, ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी आजपासून लक्षात घ्या, यू वर्क ऑन ट्रस्ट फॅक्टर. आहे ट्रस्ट फॅक्टरवर काम करायला चालू करा. थोडक्यात लोकांवर विश्वास टाकायला चालू करा. येतंय का लक्षात? Yes, sir. विश्वासघात होण्याची शक्यता आहे,
ठीक आहे, शक्यता नाकारता नाही येत, पण विश्वासघात होतो म्हणून विश्वासच टाकायचा नाही हे चुकीचं. बरोबर का? विचार करा. आपल्याला सांगितलं जातं विश्वासघात होत असतोय, मग विश्वासघात होत असतोय म्हणून आपण कुणावरच विश्वास नाही टाकत, मग हे चुकीचं का बरोबर? कळलं का? बघा, जाऊया पुढच्या पॉइंट कडे. लास्ट डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर, दॅट इज एक्सचेंज अँड स्टोरेज. जाऊया का? येस सर. Yes, sir. हा, जस्टिस आणि प्रिझर्वेशन बद्दल काय अडचण, डाऊट? नो सर. फक्त एक लक्षात ठेवत चला बरं का, आपला जो विषय आहे इकडे 50 मार्कामध्ये हा विषय संपवलेला आहे. ऍक्च्युली हा 250 मार्कासाठी किंवा किती मार्कासाठी असेल, मार्क्स ठरवणारे पण आपणच आहेत, लक्षात घ्या. ह्याला मार्क्स, इन्फायनाइट मार्क्सचा विषय असला पाहिजे हे म्हणण्याचं मी चूक करतोय का, चुकीचं बोलतोय का, योग्य बोलतोय माहित नाही, पण हा जर विषयच असेल तर तो इन्फायनाइट मार्क्सचा असला पाहिजे. हॅलो, अतिशयोक्ती करत जाऊया पुढे. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल सांगतो बरं का, आठवलं मला. हे काल्पनिक आहे असं समजा. एका विद्यार्थ्याला 10वीच्या पेपरमध्ये निबंध लिहायचा असतो मराठीमधून, आणि निबंधामध्ये विषय असतो आई. त्याला मार्क्स असतात 15 का 10, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, 10 का 15 मार्कासाठी आई नावावर विषय लिहायचा असतो, तो निबंध लिहायचा असतो, सॉरी. मग तो निबंध लिहिण्यामध्ये जो विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, कोण पण घ्या, ठीक आहे, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, तो निबंध लिहित असताना पूर्ण जे काही 14-15 पेजेस आहे, तो पूर्ण आईवरतीच निबंध लिहितो. विचार करा. आणि तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपली जी एक्झामिनेशन सिस्टम आहे त्यांना नापास ठरवतात. हॅलो, का तर 10 ते 15 मार्कच लिहिलेलं ते जास्तीत जास्त किती मार्क पडणार हो? हॅलो, विचार करा. आता हे विचार करण्यासारखा विषय हा. हॅलो, बरं का, मार्किंग सिस्टम आणि हे काय मला जास्त कळत नाही. मार्क्स ला किंमत आहे का नाही, किंमत कशाला ऍक्च्युअली आहे ना, दॅट वी आर फाइंडिंग आउट विथ द हेल्प ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. म्हणून तिकडे एमपीएससी युपीएससी मध्ये तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी स्पेशल मार्क्स असतात. येते का लक्षात? हॅलो, येस सर. Yes, sir. समजून घ्या तुम्ही ते. तुम्ही लिहू किती शकताय, तुमचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायचं असतं त्या परीक्षेमधून. ऍक्च्युली त्यासाठी ती एक्झाम असते. समजलं का? काहीतरी मला सांगायचं होतं बरं का. मग तो विद्यार्थी नापास होतोय, ह्या नापास होण्याला कोण जबाबदार आहे? तो विद्यार्थी जबाबदार आहे का आपली एज्युकेशन सिस्टम किंवा मार्किंग सिस्टम म्हणू आपण? एज्युकेशन सिस्टम म्हणल्यानंतर जास्त मोठा आघात होण्याची शक्यता आहे. मार्किंग सिस्टम त्याला कारणीभूत आहे म्हणूया का? हो सर. मग तो विषयच तसा द्यायला नाही पाहिजे. येतं का लक्षात? बघा, ज्याचं इव्हॅल्युएशन 10 मार्क 15 मार्कांनी केलं गेलंय किंवा करतोय आपण. हॅलो, येस येस सर. जाऊया आपण पुढे बरं का. लास्ट डायमेन्शन, दॅट इज मोस्ट अँड क्रुशियल डायमेन्शन म्हणूया आपण, एक्सचेंज अँड स्टोरेज. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, स्टोरेज म्हणजे साठवणूक. एक्सचेंज मीन्स शेअरिंग. लक्षात घ्या ना, अर्थ प्रत्येक वाक्याचा, शब्दाचा अर्थ समजून घ्या मराठीतून. एक्सचेंज म्हणजेच शेअरिंग आहे ना, शेअरिंग. शेअरिंग म्हणजे काय हो? भागीदारी, बरोबर का? म्हणजे गोष्टींना शेअर करणं, म्हणजे वाटणं थोडक्यात. मराठीमध्ये आपण स्पष्ट भाषेत जर शब्द घेतला तर तो वाटणं आहे. म्हणजे माझ्यापाशी जे काय आहे ते मी वाटलं पाहिजे. यस, हॅलो, येस सर. त्याला म्हणायचं Yes, sir. शेअरिंग. और एक्सचेंजिंग म्हणजे देवाणघेवाण.
एक्सचेंजिंग म्हणजे मी काहीतरी देणार आणि तुम्ही मला काहीतरी द्यायचं. हॅलो, त्याला म्हणायचं एक्सचेंजिंग. शेअरिंग म्हणजे मी वाटत पण चाललोय, काही ठिकाणी वाटत पण चाललोय मी आहे, आणि काही ठिकाणी मी एक्सचेंज करतोय, देतोय आणि घेतोय. एक्सचेंजचा अर्थ दोन्ही आहेत, लक्षात घ्या ना. एक्सचेंज मीन्स शेअरिंग. फक्त आपण काय केलेलं आहे, सर्वांनी मूर्खासारखा अर्थ त्यातून काढून घेतलेला आहे. एक्सचेंज म्हणजे फक्त एक्सचेंजिंग. हॅलो, पहिला अर्थ कळला का? ऑर आहे इथे, दोन शब्द जोडले गेलेले, दोन्ही शब्द अति महत्वाचे आहेत. शेअरिंग म्हणजे वाटणं पण आहे, नुसतंच देणं आणि घेणं नाही आहे. वाटणं म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपण वाटत असतो त्यावेळेस देण्याची वृत्ती, घेण्याची आहे ना, सॉरी, घेण्याची वृत्ती आपल्यापाशी नसली पाहिजे. हॅलो, येस सर. मग एक्सचेंज मीन्स शेअरिंग अँड एक्सचेंजिंग, और आहे ना, किंवा एक्सचेंजिंग आहे फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधांचं वाटप करणं किंवा भौतिक सुविधांचं देवाणघेवाण करणं म्हणजे एक्सचेंज आहे. विथ ए व्ह्यू ऑफ, कसला व्ह्यू ठेवलाय बघा, म्युच्युअल फुलफिलमेंट. म्युच्युअल फुलफिलमेंट होण्यासाठी ऍक्च्युली वाटणं, वाटप करणं आणि देवाणघेवाण करणं. कशाचं? तर फिजिकल फॅसिलिटीजचं, भौतिक सुविधांचं देवाणघेवाण करणं किंवा भौतिक सुविधांचं वाटणं म्हणजे एक्सचेंज आहे. आणि ते कशासाठी? विथ ए व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट अँड नॉट विथ दी ऑब्सेशन फॉर प्रॉफिट. नफ्याचा मालक होण्यासाठीच एक्सचेंज नाहीये ऍक्च्युली. हॅलो, येस सर. सगळ्या जणांना त्या झालेल्या फायद्याचा मालक व्हायचंय, सगळ्यांनाच व्हायचंय. मग सगळ्यांनाच व्हायचं असेल तर गोष्ट चांगली आहे. जेवढ्या कोणी त्या प्रोसेसमध्ये आहेत सगळ्यांनाच प्रॉफिट होणे आणि सगळेच त्या प्रॉफिटचे मालक होणे, अशी जर गोष्ट असेल तर चांगलंय म्हणूया आपण. चांगलंय म्हणूया. हॅलो, इट इज Yes, sir. नॅचरली. चांगलंय म्हणण्यापेक्षा चांगला आणि वाईट परत भांडणं होतात. व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, आणि व्हॉट इज चांगलं आणि व्हॉट इज वाईट, काय बघा. मग वाईट चांगलं, योग्य अयोग्य ह्याच्यामध्ये न अडकता व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस, असा जर विचार केला तर झाला जर काही प्रॉफिट, तर तो प्रॉफिट जो काही झालेला आहे तो प्रॉफिट सर्वांमध्ये वितरण होणं गरजेचं आहे. एक्सचेंज होणं, सॉरी, शेअरिंग होणं गरजेचं आहे. येस. हॅलो, येस सर. कंपन्यांमध्ये ते घडतं आहे ना मोस्टली. प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर जो काही प्रॉफिट मिळालेला असतो क्लायंट कडून तो इक्वली शेअर केला जातो. जेवढे काही टीम मेंबर्स आहेत, काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांमध्ये तो वाटा वाटला जातो. येतं का लक्षात? पहा, फक्त हे सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे. समजतंय का? एक्सचेंजचा अर्थ कळला का? येस सर. मग हे शेअरिंग जे आहे ते फक्त फिजिकल फॅसिलिटीचं समजून घेतलेलं आहे. ह्याच्या सोबत 9 व्हॅल्यूजचं पण शेअरिंग व्हायला पाहिजे. 9 व्हॅल्यूज म्हणजे T फॉर ट्रस्ट, R फॉर रिस्पेक्ट, A फॉर अफेक्शन, C फॉर केअर, G फॉर गायडन्स, R फॉर रेव्हरन्स, G ग्लोरी, G ग्रॅटिट्यूड, L लव्ह. ह्या 9च्या 9 व्हॅल्यूज ज्या सेल्फला गरजेच्या आहेत त्या 9 व्हॅल्यूजचं पण शेअरिंग झालं पाहिजे. 9 व्हॅल्यूजचं पण एक्सचेंजिंग व्हायला पाहिजे. आता इथे तो शब्द नाहीये, मे बी असला पाहिजे होता. मी सांगतोय म्हणून समजून घेऊ आपण. येस, व्हायला पाहिजे. घरामध्ये एकाच व्यक्तीला लव मिळते, बाकीच्यांना तो शेअरच नाही करत आहे, चालेल का? हॅलो, विचार करा. मग त्याला जर लव मिळत असेल तर त्यांनी ते लव शेअर केलं पाहिजे बाकी सर्वांसोबत. समजतंय का? जाऊया पुढे. येस सर. शेअरिंग इज विदिन फॅमिली. बघा ना, शेअरिंग जे आहे विदिन फॅमिली असली पाहिजे. ऑर किंवा टू एक्सटेंड म्हणजे थोडस वाढीव विस्ताराने जर पाहिलं, वन हॅज बीन एबल टू ऍक्सेप्ट रिलेशनशिप्स.
जो नातेसंबंधांना स्वीकारणारा आहे त्याच्यामध्ये तरी कमीत कमी शेअरिंग झालं पाहिजे. मग हे नातेसंबंध म्हणजे ह्युमन रिलेशनशिप विथ रेस्ट ऑफ द नेचर, म्हणजे निसर्गापर्यंत आणि ह्या सोसायटी पर्यंत, फॅमिलीमध्ये गेल्यानंतर मग पुढच्या लेवलला पण ते गेलो पाहिजे आपण. यस. हॅलो. येस सर. आणि बियॉन्ड म्हणलं आहे ना, बियॉन्ड म्हणजे चापलीकडे आहे, बियॉन्ड दॅट एक्सचेंज, बियॉन्ड दॅट इज एक्सचेंज. बियॉन्ड म्हणजे त्याच्या पलीकडे ऍक्च्युली एक्सचेंज म्हणजे through sharing and exchange of physical facility, each family can have all that it needs. ह्या एक्सचेंज मुळे किंवा ह्या शेअरिंग मुळे होईल काय, प्रत्येक फॅमिलीला जे गरजेचं आहे ते मिळेल. त्याच्यामुळेच काय होईल, देअर इज ए म्युच्युअल फुलफिलमेंट. त्याच्यामुळेच प्रत्येक आपापसामध्ये प्रत्येक कुटुंब हे त्यांची परिपूर्तता होईल आणि हॅपीनेस पण येईल आणि प्रॉस्पेरिटी पण येईल. समजलं का? एक्सचेंजचा अर्थ कळला का? जाऊया पुढे स्टोरेज कडे. लास्ट 10 मिनिट आहेत. हॅलो. येस. येस सर. एक्सचेंजचा अर्थ कळला का बघा ना. आता एक्सचेंजला पकडूनच दुसरा शब्द आहे स्टोरेज, म्हणजे साठवणूक, साठवणे. स्टोरेज इज दी प्रिझर्विंग, संवर्धन करणं, जतन करणं कशाचं, फिजिकल फॅसिलिटीज आफ्टर दी फुलफिलमेंट ऑफ नीड्स. गरजांची परिपूर्तता झाल्यानंतर आहे त्या फिजिकल फॅसिलिटीचं साठवणूक करणं, जतन करणं किंवा संवर्धन करणं म्हणजे स्टोरेज आहे. आज आपल्याला पाहायला असं मिळतंय की आपल्या फिजिकल फॅसिलिटीज, आपल्या ज्या काही नीड्स आहेत त्या नीड्स पूर्ण न करता साठवणूक करतोय आपण. करतोय का हो? विचार करा. ऍक्च्युली जो फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला जगण्यासाठी आहेत, आपल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी त्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत, पण आपण त्या आपल्या फिजिकल फॅसिलिटीज आपल्या गरजा भागवण्यासाठी वापरतच नाहीयेत. विचार करा. त्याच्यामुळे आपण समृद्ध नाहीयेत. हॅलो. हॅलो. येस सर. जो काय पैसा आपण कमवतोय तो कशासाठी कमवतोय हा विचार करा. पुढच्या पिढीला जगवण्यासाठी करतोय का आपण स्वतः व्यवस्थित राहण्यासाठी करतोय, हे आधी डिसाईड झालं पाहिजे. पुढच्या पिढीला जर करत असेल तर फक्त आपल्याच पिढीला नाही व्हायला पाहिजे, अख्ख्या मानव जातीच्या पिढीला झालं पाहिजे. हॅलो. हॅलो. येस सर. माझं पोरग, माझा नातू, माझं खापर, काय बघा ना, खापर तोंडण कसलं काय काय खाली बघा ना. त्याच्यासाठी जर आपण करत असेल तर हे चुकीचं आहे. स्टोरेज आणि हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. स्टोरेज इज प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटी आफ्टर दी फुलफिलमेंट ऑफ नीड्स. आपल्या गरजांची परिपूर्तता झाल्यानंतर आहे भौतिक सुविधांचं संवर्धन करणं म्हणजे स्टोरेज आहे. सो दॅट त्याच्यामुळे काय होईल, इट इज अवेलेबल, तो कधी पण आपल्याला अवेलेबल होईल. अवेलेबलचा अर्थ काय घेणार हो मराठीत? हॅलो. उपलब्ध. उपलब्ध होईल आहे. तो पाहिजे त्यावेळेस उपलब्ध होईल. जर प्रिझर्व केलं तरच उपलब्ध होईल बरं का. प्रिझर्व जर केलंच नाही फिजिकल फॅसिलिटीजचं तर उपलब्ध होणार नाही. काही जण असतात ते फक्त कमवलेलं सगळं उडवून टाकतात. आज एवढा पैसा आलाय, दुसऱ्या दिवशी सगळं उडवून टाकायचं आहे आणि परत मग रडत बसायचं. बरोबर का? तसं पण व्हायला नाही पाहिजे. आपल्या फिजिकल नीड्स बरं का, आपण ऍक्च्युली आपल्या गरजा ज्या आहेत त्या ऍक्च्युली गरजा किती आहेत ह्याचा अभ्यास आपण करत नाहीये ना. प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःच्या गरजा किती आहेत आणि ज्याच्या गरजा सगळ्यात कमी असतात, लक्षात घ्या, त्याला कशाचीच भीती नसते. हॅलो. 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 येस सर. समजून घ्या हे. जर खरंच पॉवरफुल ऑफिसर म्हणून जर पब्लिक, प्रायव्हेट आणि कसलं गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जर उतरायचं असेल, जायचंच असेल, आपल्या गरजा जर आपण कमी केल्या तर ऑब्व्हियसली यू विल बी अ पॉवरफुल पर्सन अँड सुटेबल फॉर दॅट चेअर ऍज अ ऑफिसर. विचार करा ह्या गोष्टीचा बरं का. मी जातोय पुढे.
वेन रिक्वायर्ड आहे ना, ज्यावेळेस गरजेचं आहे, ज्यावेळेस उपलब्ध व्हायच्या असतात गोष्टी, ज्यावेळेस रिक्वायर्ड असतात, आवश्यक असताना ऑटोमॅटिक आपल्याला त्या अवेलेबल होतात. कधी? व्हेन वी विल प्रिझर्व फिजिकल फॅसिलिटीज, आणि त्याला स्टोरेज म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल बघा ना, दिस इज डन विथ ए व्ह्यू ऑफ, परत एकदा हे सगळं स्टोरेज वगैरे कशासाठी करायचं आहे? म्युच्युअल फुलफिलमेंट, आपापसामध्ये परिपूर्तता होण्यासाठी ती स्टोरेज करायचं आहे. अँड नॉट विथ द ऑब्सेशन फॉर अक्युमुलेशन ऑर एक्सप्लॉयटेशन. गोळा केलेल्या गोष्टीचं मालक होण्यासाठी, बरं का, अर्थ समजून घ्या, किंवा शोषण करण्यासाठी गोळा नाही करायचा आहे. हॅलो, गोळा जर करत असूच आपण काहीतरी, तर ते म्युच्युअल फुलफिलमेंट साठी गोळा करणं असलं पाहिजे. हॅलो, समजतंय येस का? सर. कळलं का? स्टोरेजचा अर्थ कळला का? एक्सचेंज स्टोरेज समजलं का दोन्ही? जाऊया पुढे. येस सर. हा, मला वाटतं लास्ट 5 मिनिट्स आहेत. द स्कोप ऑफ सोसायटी आहे. स्कोप म्हणजे व्याप्ती. ठीक आहे, समाजाची व्याप्ती तर किती आहे? इज आहे फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. समाज म्हणजे फक्त आपल्या जातीची लोक, आपल्या गावातली लोक, असा समाज म्हणजे अर्थ नाहीये, लक्षात घ्या. द स्कोप ऑफ सोसायटी इज फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजेच WFO, बरं का. ह्याच्यावरती पण एक छोटस आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे ना, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती, सॉलिडिटी लँग्वेज वापरून आहे ना, कम्प्युटरचा प्रोग्रामिंग लिहून आहे ना. पण ते कुठपर्यंत जाईल, लोकांना कळतंय का नाही, लोक विश्वास ठेवतात का नाही, काहीच नाही माहित. काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो प्रयत्नच राहतोय का हे पण नाही माहित. फक्त हा जो अर्थ आहे समजून घेऊ आपण. आहे द स्कोप ऑफ सोसायटी म्हणजे समाजाची व्याप्ती जी काही आहे, फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. तिथपर्यंत ऍक्च्युली आपल्या सोसायटीची व्याप्ती आहे ना. समाज ज्यावेळेस म्हणतो आपण, त्यावेळेस अख्खी पृथ्वी म्हणून एक समाज समजला पाहिजे आपण. समजतंय का व्याप्तीचा अर्थ? हॅलो, येस. येस सर. त्याच्या आधी मी बरं का, हा मला वाटतं पॉइंटच वाचला नाही. स्कोप म्हणजे व्याप्ती, हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, डॅश करून म्हणलं युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक, ह्युमन म्हणजे मानवी, ऑर्डर म्हणजे व्यवस्था. सार्वत्रिक मानवी व्यवस्था जर आणायचे असेल किंवा व्हायचे असेल, तर त्याचा स्कोप, त्याची व्याप्ती काय आहे? हार्मनी फ्रॉम. हार्मनी म्हणजे सुव्यवस्थितपणा आणणे, कुटुंबामध्ये आधी आहे ना, कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे ना. फ्रॉम कुठून? फ्रॉम फॅमिली ऑर्डर, कुटुंब व्यवस्थेकडून, टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, अख्खं जग, अख्खी पृथ्वी ही कुटुंब आहे असं समजणं. आणि ह्यालाच काय म्हणलेलं? युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, मानवी, सार्वत्रिक मानवी व्यवस्था. पॉइंट कळला का? काय पॉइंट पाहतोय आपण? हॅलो, पॉइंट न वाचताच मी डायरेक्टच ते मला दिसलंच नाही बरं का. मला वाटलं ते आधीच ह्याच्यावरती काय संपलो आपलं. 5 डायमेन्शन्स ऑफ ह्युमन ऑर्डर आपण समजून घेतल्या. मानवी व्यवस्थेचे 5 पैलू आहे ना. सिस्टम कशाला म्हणायची आहे? एज्युकेशन, संस्कार पहिली ऑर्डर होती, आठवतात का बघा ना. सेकंड ऑर्डर हेल्थ, सेल्फ रेग्युलेशन. थर्ड ऑर्डर प्रोडक्शन वर्क. फोर्थ ऑर्डर प्रिझर्वेशन, जस्टिस प्रिझर्वेशन. हॅलो, येस, फोर्थ ऑर्डर. येस सर. फिफ्थ ऑर्डर आत्ताच पाहिली, एक्सचेंज अँड स्टोरेज. दीज आर दी 5 ऑर्डर्स ऑफ ह्युमन ऑर्डर. मानवी व्यवस्थेचे हे 5 डायमेन्शन्स आहेत, पैलू आहेत, आयाम आहेत. मानवी व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर 5 ऑर्डर्स हे कळलेच पाहिजेत. आणि मग आपण आता स्कोप पाहतोय, व्याप्ती पाहतोय. सोसायटी ह्या शब्दाची व्याप्ती काय आहे? तर फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, WFO आहे. WFO चे 3 अर्थ मी घेतलेले तिकडे बरं का. वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, वर्क फॉर अदर्स,
आणि तिसरा काय आहे, तिसरा आता आठवत नाहीये मला. ठीक आहे, ते लिहिलंय मी कुठेतरी, लिहून ठेवलंय. वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, वर्क फॉर अदर्स. हा, महत्वाचा राहिला आहे ना, वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, WFO. बरं का, जसं UFO ऐकलं का, UFO? हॅलो, येस सर. काय हो UFO म्हणजे? UFO अनफाउंड फ्लाइंग ऑब्जेक्ट. हा, हॅलो, अनफाउंड फ्लाइंग ऑब्जेक्ट. अन अनफाउंड फ्लाइंग ऑब्जेक्ट असंच काहीतरी आहे सर. आता तुमच्याकडे इंटरनेट आहे की, बरं का, झटक्यामध्ये गुगलमध्ये सर्च करू शकता. 1 मिनिट राहिला आपल्याकडे. अनआयडेंटिफाईड Correct. अनआयडेंटिफाईड आहे ना फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, UFO म्हणतो आपण त्याला आहे ना. त्या पद्धतीने अनआयडेंटिफाईडच्या ऐवजी आपण काय म्हणतोय, वर्ल्ड वाईड आहे ना, WFO चा दुसरा एक अर्थ, 3 अर्थ लावलेले आहेत आपण WFO ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये, बरं का. वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजे आपली जी कीनोट स्टुडंटची एक छोटीशी कम्युनिटी आहे ना, जिकडे आज 1000च्या वर गेलेले आहेत मेंबर्स. हे स्वप्न आहे बरं का. तर ते 1000च्या 1000 आहे ना, वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट झाले पाहिजेत. पूर्ण जगभरामध्ये त्यांनी उडान घेतली पाहिजे. येते का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. वर्ल्ड वाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजे पूर्ण जगभरामध्ये त्यांनी उडान घेतली पाहिजे. असे ऑब्जेक्ट्स आपण बनवण्याचा वेळा प्रयत्न बरं का चालू आहे आपला. 2 वाजले. Thank you very much for attending this session. I hope you have understood and 5 dimensions of human order. मानवी व्यवस्थेचे 5 पैलू आयाम आपण शिकलो इकडे, आणि पुढच्या लेवलला गेलोय. व्हॉट इज द ऍक्च्युअल स्कोप ऑफ सोसायटी अँड हाऊ टू मेंटेन हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, अँड दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, UHO, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. लेट अस स्टॉप. Yes, sir.